नमस्कार, मी सातारा DO जितेंद्र गुडी. जसं की सर्वांना माहिती आहे की काल 16 मार्चपासून संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झालेली आहे आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टची इम्प्लिमेंटेशनसुद्धा कालपासून आपण चालू केलेलं आहे. इलेक्शन करण्यासाठी आचारसंहिताचे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी 100% तयारी सातारा जिल्ह्याने पूर्ण केलेली आहे आणि आपण इलेक्शन घ्यायला पूर्णतः तयार आहोत. सर्वात प्रथम आम्ही जे आपला सातारा जिल्ह्याचं जे शेड्यूल आहे इलेक्शनचा ते सांगतो. 12 एप्रिलला इलेक्शनचं नोटिफिकेशन निघणार आहे. सातारा पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आणि माढा पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी दोघांच्याही इलेक्शनचं नोटिफिकेशन 12 एप्रिलला निघेल. त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी तारीख आहे ते 12 ते 19 एप्रिलपर्यंत राहणार. 19 एप्रिल 3 वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आणि वेळ असणार. अर्जाची जी छाननी आहे ते 20 एप्रिलला होणार आहे आणि त्याच्यानंतर उमेदवारी माघारी घेण्याची तारीख जी आहे ते 22 एप्रिल 3 वाजतापर्यंत असणार. प्रत्यक्ष मतदान सातारामध्ये 7 मेला असणार आहेत आणि त्याच्यानंतर जे काउंटिंग आहे ते 4 जूनला 8 वाजतापासून सकाळी चालू होणार आहेत. आचारसंहिता लागू करण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून आपण ॲडिशनल कलेक्टरला नेमलेला आहे. 100% त्याचे इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी सर्व विभागासोबत समन्वय साधून करण्याची जबाबदारी ॲडिशनल कलेक्टर साहेब नोडल अधिकारी म्हणून इम्प्लिमेंट करतील. यासाठी जे वेगवेगळे इलेक्शन कमिशनचे जे नियमावली आहे, जे वेगवेगळे पथक आहे त्याची नेमणूक आपण ऑलरेडी केलेली आहे. ते प्रत्येक ठिकाणी इम्प्लिमेंटेशनसुद्धा त्याचा चालू झालेला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आपण यावेळी जवळपास 99 फ्लाईंग स्क्वॉड नेमलेली आहे. 8 तासाच्या शिफ्टमध्ये आपण 99 फ्लाईंग स्क्वॉड नेमलेली आहे. प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय 4 ते 5 फ्लाईंग स्क्वॉडची नेमणूक झालेली आहे. ते कालपासून त्याने त्याचे काम सुरुवात केलेली आहे. याशिवाय ज्या दिवशी नोटिफिकेशन निघेल त्या दिवशीपासून आपण 113 स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमसुद्धा इम्प्लिमेंटेशनसाठी नेमणूक केलेली आहे. जवळपास 43 पॉईंट्स आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट ते 100% आपण यावेळी कवर केलेले आहे. जे आपले स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमचे जे ठिकाणी आहे त्याची यावेळी आपण वेबकास्टिंगद्वारे कंट्रोल रूममधून पाहणार आहे की जे पथक आहे त्याचं काम चांगल्या रीतीने चालू आहे किंवा नाही, सर्व गाड्याची व्यवस्थित तपासणी होत आहे किंवा नाही, ते स्ट्रॉंग आपले कंट्रोल रूमद्वारे त्याची पाहणी केली जाईल. हे एक नवीन गोष्टी आपण यावेळी करत आहोत. याचा उद्देश असा आहे की जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची इल्लिगल गोष्टी ज्या आहेत ते प्रवेश नाही केली पाहिजे. जसं की ड्रग्स असेल, लिकर असेल किंवा फ्रीबीज वाटप करण्यासाठी अनधिकृत किंवा अनसर्टिफाईड कॅश असेल, या सर्वावर आपण वॉच ठेवू आणि कुठल्याही प्रकारच्या बाहेरून आपल्या जिल्ह्यामध्ये इल्लिगल ॲक्टिव्हिटीज किंवा इल्लिगल गोष्टी जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आली नाही पाहिजे. त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेशन विभाग आणि पोलीस विभाग त्याने जॉईंट टीम्स गठीत करून त्याची व्यवस्थित ट्रेनिंग आपण आतापर्यंत घेतलेली आहे आणि त्याची इम्प्लिमेंटेशन येणाऱ्या दिवसामध्ये चालू होतील. पहिले 3 दिवसामध्ये 72 तासामध्ये आचारसंहिताचा नियम असं सांगतो की जे काही पब्लिक प्रॉपर्टीज आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे गव्हर्नमेंटबद्दल जे काही ॲडव्हर्टिजमेंट असतात किंवा काही फोटो असतात त्याचे 100% डिफेसमेंट करणे आवश्यक आहे. त्याची कारवाई आपण चालू केलेली आहे. याच्यामध्ये 24 तासाच्या आत जे गव्हर्नमेंट प्रॉपर्टीज आहे, गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे त्याचा डिफेसमेंट झाला पाहिजे. तर ते आज संध्याकाळी 3 वाजतापर्यंत आपलं संपतील आणि त्याच्यानंतर 72 तासाच्या आत आपण 100% इलेक्शन कमिशनचे जे गाईडलाईन्सप्रमाणे जे काही डिफेसमेंट आवश्यक आहे ते आपण कंप्लीट करून घेऊ. MCMC कमिटी, MCMC जे टीम आहे त्याचासुद्धा गठन झालेलं आहे. सर्टिफिकेशनच्या शिवाय कुठल्याही प्रकारचे आता ॲडव्हर्टिजमेंट आपले जे वर्तमानपत्र आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. तर ते प्री-सर्टिफाईड कॉपी घेऊनच आपण ॲडव्हर्टिजमेंट द्यावा त्याची खात्री सर्व मीडियाने करणे आवश्यक आहे. फेक न्यूजसाठी आपण एक वेगळा पथक नेमलेला आहे. कुठल्याही प्रकारची फेक न्यूज आली तर आपण एक सेंट्रलाइज्ड आपला कंट्रोल रूम यावेळी ठेवलेला आहे की इमिडिएटली त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन मीडियाला उपलब्ध करून देऊ जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या फेक न्यूज जे आहे ते लोकांमध्ये पसरणार नाही. यासाठी आपण यावेळी विशेष काळजी घेत आहोत. इलेक्शन कमिशनने यावेळी 85+ जे मतदार आहे आणि प्लस जे PWD वोटर्स आहे ज्याच्याकडे 40%ची पेक्षा जास्त ते दिव्यांग आहे तसा सर्टिफिकेट उपलब्ध आहे त्या लोकांना घरी मतदान करण्याची मुभा उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये ज्या दिवशी इलेक्शन जाहीर होतो त्या दिवशीपासून 5 दिवसाच्या आत
आपण 12D फॉर्म ज्याने त्याच्या घरीच वोट करायची त्याच्याकडून आपण घेण्याचं काम कालपासून चालू केलं आहे आणि 5 दिवसात जे कोणी आपल्याला 12D फॉर्म उपलब्ध करून देतील त्या लोकांचे जे वोटिंग आहे ते आपण त्याच्या घरीमध्ये जाऊन देणार. लोकांना माझी विनंती हाच राहतील की याचा वापर आपण जेव्हा इलेक्शन होतील, ज्या दिवशी मतदान होतील त्या दिवशी जर आपण सक्षम नसेल वोटिंग करण्यासाठी पोलिंग बूथवर, तर त्याच परिस्थितीमध्ये वापरा. शक्यतो आपण प्रयत्न करा की मतदान केंद्रामध्ये जाऊन आपण आपला जे लोकशाही आहे त्याचा त्योहार आपण राबवू. पण जे लोक जाऊ शकत नाही, जे बेड रिडन आहे, असे लोकांचा आपण 12D फॉर्म गोळा करून आणि त्याचे मतदान जे आहे त्याच्या घरीमध्ये जाऊन करणार आहे. त्यासाठी जे प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल पूर्णतः पाळला जाईल. स्वीप ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणावर आपण यावेळी घेत आहोत. आपला उद्देश असा आहे की मागच्या वेळी जे आपला पोलिंग पर्सेंटेज होता ते 61% होता, जे स्टेट ॲव्हरेजपेक्षा कमी होता, ते वाढवण्याचा यावेळी आपण प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये जे आपण मोठा पाव जे उचललेला आहे यावेळी ते हा आहे की आपल्याकडे बरेचसे असे वोटर होते यादीमध्ये जे मयत होते किंवा परमनंटली शिफ्ट झालेले आहे. तर जवळपास 1.5 लाख वोटर असे आपण मागच्या 1 वर्षामध्ये डिलीट केलेले आहे. तर त्याच्यामुळे जवळपास 5 ते 6% वोटिंग जे आहे ते आपोआप त्याच्यामुळेच वाढेल. आणि त्याच्याशिवाय आपण आता यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्याला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपण वेगवेगळे पाऊल उचलत आहोत. याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आपल्याकडे महिला बचत गट आहे. जवळपास 2.5 लाख महिला बचत गट आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्याशिवाय बरेचसे जे आपले ग्रामीण भागाचे जे लोक आहे ते कुठली कोऑपरेटिव्ह सोसायटी, ते मिल्क कोऑपरेटिव्ह असेल, बँक कोऑपरेटिव्ह असेल किंवा शुगर कोऑपरेटिव्ह असेल त्याचे जे जुडलेले आहे, तर त्याच्याद्वारे आपण लोकांना प्रयत्न करणार आहोत की तुम्ही त्याला प्रोत्साहित करा, त्याला वोटिंग करण्यासाठी प्रोत्साहित करा. प्लस 134 आपल्याकडे ज्युनियर कॉलेजेस आणि सिनियर कॉलेजेस आहे. त्याच्यासोबत आपण एक करार केलेला आहे, व्ही फाउंडेशन्स आहे. तर त्याच्याद्वारे आपण यावेळी मोठ्या संख्येने जे नवीन वोटर आहे त्याची नोंदणी करून घेतलेली आणि त्याच्याद्वारे आपण एक मोहीम राबवणार आहे की जे न्यू वोटर आहे त्याने 100% वोटिंग यावेळी केलं पाहिजे. आणि त्यासाठी ते जे कॉलेजेस आहे त्याला विशेष प्रकारचं प्रोत्साहनसुद्धा वोटिंग करण्यासाठी देणार आहे. तसंही आपण सर्वांना मीटिंग करून सांगितलं आहे. उद्देश असा आपला आहे की यावेळी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते साताराचा झाला पाहिजे. याच्याशिवाय इलेक्शन कमिशनचे जे गाईडलाईन आहे त्याच्या अनुषंगाने जे 171H इंडियन पिनल कोड आहे याच्यामध्ये इलिगल पेमेंट इन कनेक्शन विथ एन इलेक्शन त्याची माहिती मीडियाच्या द्वारे सर्व जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना देणे आवश्यक आहे. तर त्याची माहिती सर्व मीडियाच्या लोकांनी द्यावा. त्याच्याशिवाय इंडियन पिनल कोडचं जे 171C अनड्यू इन्फ्लुएन्स ॲट इलेक्शन्स याच्यामध्ये आणि 171B ब्रायबरी असे जे इल्लिगल गोष्टीचा वापर करून जसे की पैसे देऊन किंवा मसल पॉवरचा वापर करून थ्रेटन करण्याचा प्रयत्न जे करतात त्याच्या विरोधात हे 2 कायद्याखाली कारवाई होऊ शकते. त्याची माहिती मीडियाद्वारे सर्व लोकांनी आपण द्यावा जेणेकरून अशा कुठल्याही प्रकारच्या जी घटना आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये घडणार नाही. एकूण जे मतदान संख्या आपल्याकडे सध्या जिल्ह्यामध्ये ते आहे 25,63,737. याच्यामध्ये जे पुरुष वोटर आहे ते 13,04,930 आहे आणि जे महिला मतदार आहे ते 12,58,713 आहे. ज्या दिवशी इलेक्शन आपला जे शेवटचा जी तारीख आहे नॉमिनेशन घेण्याचा त्याचे 10 दिवस अगोदरपर्यंत आपण नवीन वोटर जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतो. जर अजूनही कोणी सुटलं असेल तर त्याने नॉमिनेशनची जी शेवटची तारीख आहे आपली त्याचे 10 तारीख अगोदरपर्यंत तुम्ही तुमचा वोटर ID घेण्यासाठी तुम्ही तुमचा फॉर्म नंबर 6 भरून घ्यावा आणि मतदान करण्यासाठी जे अधिकार आहे ते तुम्हाला उपलब्ध केला जाईल. वोटर ID तुमच्या घरीपर्यंत पोहोचला जाईल. PWD वोटर आपल्या जिल्ह्यामध्ये 19,000 आहे. याच्याशिवाय आपण जवळपास 26,000 मनुष्यबल जे आहे ते रिक्विजिशन करून घेतलेलं आहे. 120% प्रमाणे आपल्याला 19,000 पर्सनल इलेक्शन करण्यासाठी लागणार आहेत. तर ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचा संपूर्ण डेटाबेस आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जे इलेक्शनचे क्रायटेरिया आहे ज्याने आपल्याला घेतलं नाही पाहिजे त्याला वगळून आपण हे 19,000 जे पोलिंग पर्सनल आहे त्याचा डेटाबेस तयार केलेला आहे. याचा फर्स्ट जे रँडमायझेशन आहे ते 19 मार्चला केला जाईल आणि त्याच्यानंतर जे सेकंड आणि थर्ड रँडमायझेशन आहे ते इलेक्शन कमिशनच्या क्रायटेरियाप्रमाणे ऑब्झर्वर जेव्हा आपल्याकडे येतील त्याची उपस्थितीमध्ये होतील.
त्याच्याच अनुषंगाने जे EVM रँडमायझेशन आहे ते सुद्धा आपण फर्स्ट रँडमायझेशन 10 दिवसाच्या नंतर घेणार आणि सेकंड आणि थर्ड रँडमायझेशन ऑब्झर्वरची उपस्थितीमध्ये घेणार आहोत. सफिशियंट क्वांटिटीमध्ये आपल्याकडे EVM VVPAT आपल्याकडे उपलब्ध आहे. फर्स्ट रँडमायझेशन झाल्यानंतर सर्व जे EVM VVPAT आहे ते आपण जे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी वाईज प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पाठवून देणार आणि त्या ठिकाणी त्याचा सेकंड आणि थर्ड रँडमायझेशन होईल आणि त्याची मग बाकीची कारवाई ती त्याच ठिकाणीच केली जाईल इन द प्रेझेन्स ऑफ दी ऑब्झर्वर. तर हे संपूर्ण डिटेल आज जे काही मीटिंग आणखीन घेणे जे आवश्यक होते त्याची मीटिंगसुद्धा आज 3 प्रकारची मीटिंग आपण काल इलेक्शन लागलं आणि ते आज घेतलेली आहे. याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीजची मीटिंग आज सकाळी 10 वाजता घेतली. त्याच्यामध्ये बहुतांशी पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्याचे जिल्हा प्रमुख होते ते उपस्थित होते. त्या लोकांनी डिटेल माहिती मॉडेल कोड ऑफ कंडक्टबद्दल आपण दिलेली आहे. त्याच्याबद्दल जे नवीन गाईडलाईन्स इलेक्शन कमिशनचे कालपर्यंत आमच्याकडे आले ते संपूर्ण त्याचा एक कॉपी जी आहे ते त्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यालाही आपण आवाहन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा आचारसंहिताचं उल्लंघन होऊ नये त्याची आपण काळजी घ्यावी. काल जसं इलेक्शन कमिशनने सुद्धा सांगितलं की भाषण देतानासुद्धा जे खाजगी किंवा निजी टीका केला नाही पाहिजे. कास्टबद्दल धार्मिक गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या भाषण केला पाहिजे. तर त्याबद्दलही सूचना सर्व पॉलिटिकल पार्टीजला आपण दिलेली आहे. याच्याशिवाय खर्चाची एक अट असतो की प्रत्येक जे उमेदवार आहे ते पार्लमेंटरी इलेक्शनमध्ये 95 लाखपर्यंत खर्चा करू शकतो. तर याच्याबद्दल जे रेट्स आहे ते रेटसुद्धा आम्ही मागे कोटेशन घेऊन आणि प्रत्येक पॉलिटिकल पार्टीजला उपलब्ध करून दिला होता. त्याच्यामध्ये त्याचे काही आक्षेप होते काही रेट्सबद्दल. तर त्याचा आपण अनुषंगान घेऊन आणि त्याला रिवाईज करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही त्याच्या आधारावर त्याच्या रिपोर्टच्या आधारावर आपण येणारे 2 दिवसात आपण त्याच्यावरती निर्णय घेऊ. आणि त्याच्यानंतर इलेक्शन जेव्हा जाहीर होतो त्याच्या इमिडिएटली नंतर जे वेपन्स आहे ते आपल्याला घेणे आवश्यक असतात. त्यासाठी एक स्क्रीनिंग कमिटी असते ज्याच्यामध्ये DU अध्यक्ष असतो, SP साहेब त्याच्यामध्ये मेंबर असतात, डेप्युटी DU असतो, त्याच्यानंतर RDC असतो आणि होम DYSP असतात. तर त्यांनी आज मीटिंग घेतलेली. याच्यामध्ये आपल्याकडे जिल्ह्यामध्ये जवळपास 35 ते 33च्या दरम्यान वेपन्स आहे. त्याच्यामध्ये मॅक्सिमम लोकांनी व्हॉलंटरी त्याचे वेपन्स देण्याची इच्छा दर्शवली आहे. तर ते आपण व्हॉलंटरीली त्याच्याकडून घेत आहोत. 296 असे लोक आहे ज्यांनी इच्छा दर्शवली नाही आहे. तर त्याच्या पोलीस विभागाने चांगल्या पद्धतीने बायफिकेशन केलं आहे. तर त्याच्यामध्ये काही असे केसेस आहे ज्याच्यावर काही असे लोक आहे ज्याच्यावर पोलीस केसेस आहे, काही असे लोक आहे जे डायरेक्टली पॉलिटिकल पार्टीशी रिलेटेड आहे. तर असे 100% लोक जे आहेत त्याच्या आपण जे वेपन्स आहे ते जमा करून घेणार आहेत आणि त्याबद्दल आज निर्णय झाला त्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये. त्याच्यानंतर आता बँकर्सची सुद्धा मीटिंग आज आपण प्रेस कॉन्फरन्स झाली की त्याची घेणार आहोत. त्याच्यामध्ये जे बँकर्सला जे आपल्याला डायरेक्शन द्यायचे सीझरबद्दल, त्याच्यानंतर ते किती विड्रॉ करू शकतात, कोणी विड्रॉ केला तर त्याची माहिती आम्हाला देणे आणि प्लस प्रत्येक जे उमेदवार असेल त्यांना बँकामध्ये खाता उघडणे तर त्याची माहिती आपण ते बँकर्सला आता देणार आहोत. इलेक्शनबद्दल जे काही कारवाई करणे अपेक्षित आहे आचारसंहिता लागली की इमिडिएटली ते सुरुवात आपण कालपासूनच केली होती. त्याची तयारी अगोदरच केली असल्याने आपण तत्काळ आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम आहोत आणि मला वाटतं की खूप चांगल्या रीतीने जे इलेक्शन कमिशनचे जे गाईडलाईन आहे त्याच्या अनुषंगाने आपण इलेक्शन घेणार. आचारसंहिताचं कुठल्याही प्रकारचं उल्लंघन होणार नाही याची आम्ही पर्सनली दक्षता आम्ही आणि SP साहेब घेणार आहोत. जिल्ह्याचे प्रमुख असल्याने म्हणून आमची हा जबाबदारी आहे. कुठल्याही प्रकारच्या प्रलोभन कुठल्याही वोटरला दिला जाणार नाही त्याचीही आम्ही खात्री करणार आहोत आणि जे काही नियम आहे त्याचं पालन करून चांगल्या पद्धतीने आदर्शरित्याने हा इलेक्शन आम्ही यावेळी राबवू असं सांगून आमचं जे काही पॉईंट होते ते आम्ही पूर्ण केले. आपला काही प्रश्न असेल तर आपण घेऊ शकता. सर, एक सगळ्यात मोठं आव्हान आता दिसत आहे म्हणजे काल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या बोलण्यात आलं की समजा 400च्या पुढे जर उमेदवार असतील तर बॅलेट पेपरवरती आपण निवडणूक घेणार आहोत. तर आता सातारा जिल्ह्यात जर तुमच्या काही सोर्सेसमधून तुम्हाला काही माहिती अशी मिळाली आहे का की जर समजा 400च्या पुढे उमेदवार आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जर झाले तर आपल्या जिल्हा प्रशासन त्याच्यासाठी तयार आहे का? आपली सिक्वेंट इलेक्शनबद्दल जे काही तयारी आपल्याला करायची किती उमेदवार आले तरी आपण त्यासाठी सक्षमली तयार आहे. कारण याच्यामध्ये सिस्टम असा असतो की जेव्हा मतदार वाढतात तेव्हा आपल्याला मात्र जे कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि VVPAT हे 3 भाग असतात. तर आपल्याकडे जास्त संख्येने ऑलरेडी जे आपला बॅलेट युनिट आहे ते इलेक्शन कमिशनने उपलब्ध करून दिलेलं आहे
आणि जेव्हा नॉमिनेशन समजा की आपल्याकडे पुढे गेला तर त्याच्या अनुषंगाने जे काही आपलं ॲडिशनल जे काही मशीन्स लागणार किंवा पोस्टल बॅलेट लागणार ते सुद्धा इलेक्शन कमिशन आपल्याला उपलब्ध करून देतील. तर किती उमेदवार आले तरी आपण इलेक्शन घ्यायला सक्षम आहे. म्हणजे समजा 1000 जरी उमेदवार असले आपण एक करून जाऊ. आता जी महाराष्ट्रात परिस्थिती तीच चाललेली आहे. प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाने 1000 उमेदवार उभे करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आपलं सातारा जिल्हा प्रशासन याच्यासाठी तयार आहे. ॲब्सोल्युटली 17 जिल्हा किती उमेदवार आले तर आपण इलेक्शन घेण्यासाठी सक्षम आहोत. मतमोजणी जी आहे ते आपण जे MIDCचं गोदावण आहे त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. तिथे मार्केट फेडरेशनचा गोदावण आहे आपल्याकडे. तिथे 4 मोठे गोदावण आहे. त्याच्यामध्ये असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वाईज आपण प्रत्येक जे गोदावण आहे त्याच्यामध्ये 2-2 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी ठेवून आणि एक ठिकाणी त्याचा ओव्हरऑल मॉनिटरिंग करून त्या ठिकाणी 4 जूनला 8 वाजतापासून मतदान मोजणीचं काम चालू करणार आहोत. डिपॉझिटची जनरल कॅटेगरीची जे मर्यादा आहे ते 25,000 आहे आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे जे उमेदवार असणार त्याची 12,500 आहे. आणि खर्चाची जी लिमिटेशन आहे ते महाराष्ट्रासाठी पार्लमेंटरी इलेक्शनसाठी 95 लाख आहे. सोशल मीडियावर जे काही मेसेज येणार आहेत किंवा काय त्याच्यावरती तुम्ही कसं ते सोशल मीडियासाठी आम्ही जे आमचा मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याच्यामध्ये विशेष पथक नेमलेलं आहे. त्याच्यामध्ये नोडल ऑफिसरसुद्धा त्यासाठी पवार म्हणून आपले जे कौशल्य विकास विभागीय जे HOD आहे त्याची नेमणूक केलेली आहे. त्याच्या खाली एक टीम गठीत केलेली आहे आणि त्याचं काम हाच असणार की फेक न्यूज कशा प्रकारच्या सोशल मीडियावर जर येत असेल तर तात्काळ त्याची अनुषंगान घेणे, माझे आणि SP साहेबाचे निर्देशनास आणून देणे आणि त्याच्यावर तात्काळ आपण त्याच्याबद्दल जे काही चुकीची माहिती पसरली जाते त्याचा खुलासा मीडियाच्या समोर आपण करून देणे जेणेकरून कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह किंवा चुकीची माहिती लोकांच्या समोर जाऊ नये. यासाठी SP साहेबांनी सुद्धा काही विशेष पाय उचललेले आहे. त्याच्या सायबर सिक्युरिटी सेल जे आहे त्याची विशेषतः त्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे इलेक्शनबद्दल जेणेकरून ते सुद्धा त्याच्यावर वास ठेवतील. कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह किंवा नॉट निगेटिव्ह बट फेक न्यूज जर सोशल मीडियावर सापडली तर तात्काळ आपण त्याच्यावर कारवाई करून आणि त्याचा जे खुलासा आहे ते मीडियाच्या समोर आणून देऊ जेणेकरून ते लोकांपर्यंत ते माहिती पोहोचू शकतात. काही मतदान केंद्र पोलीस बंदोबस्त किंवा एकंदरीत सर्व मतदान केंद्रांवर क्रिटिकल पोलिंग स्टेशन जे असतात तिथे आपण बाकीचे पोलिंग स्टेशन असतात त्याच्यापेक्षा थोडा जास्त जे पोलीस बंदोबस्त आहे ते उपलब्ध करून देतो. तसे इलेक्शन कमिशनची गाईडलाईन पण आहे. याच्याशिवाय जे काही क्रिटिकल पोलिंग स्टेशन असतात तिथे वेबकास्टिंग करणे बंधनकारक आहे. तर ते वेबकास्टिंगची सुविधा त्या क्रिटिकल पोलिंग स्टेशनमध्ये आम्ही करणार आहोत. त्याच्याशिवाय प्रत्येक क्रिटिकल पोलिंग स्टेशनमध्ये आम्ही एक ॲडिशनल मायक्रो ऑब्झर्व्हरसुद्धा नेमतो आहे. त्याचा हा काम असणार की जे संपूर्ण इलेक्शन प्रक्रिया आहे ते कायदेरीतीने नियमाप्रमाणे होत आहे किंवा नाही त्याची रिपोर्टिंग त्याने ऑब्झर्व्हरला डायरेक्टली करायचे. तर हे 3 पाव ॲडिशनल जे आहे ते आपण प्रत्येक क्रिटिकल पोलिंग स्टेशनसाठी उचलणार आहोत. तर पेड न्यूज बाबत काय म्हणजे कसं काय आयडेंटिफाय होणार की पेड न्यूज आहे म्हणून? नाही आता काय की याच्या पुढे जे काही ॲडव्हर्टिजमेंट आपल्या न्यूजपेपरमध्ये किंवा प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येतील त्याचं प्री सर्टिफिकेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी कमिटी असते MCMC. ते कमिटी जिल्हास्तरावर पण असते आणि राज्यस्तरावर पण असते आणि जेव्हापर्यंत त्याच्याकडून सर्टिफिकेशन आपण घेत नाही आहे तेव्हापर्यंत आपण मीडियावाले कुठल्याही प्रकारचं जे ॲडव्हर्टिजमेंट आहे ते पॉलिटिकल पार्टीचं असेल किंवा उमेदवाराचं असेल ते आपल्याला करता येणार नाही आहे. तर त्यासाठी दोघंही ठिकाणी आपली MCMC कमिटी जी आहे स्थापित झालेली आहे. याच्यामध्ये जेव्हापर्यंत नोटिफिकेशन निघत नाही आहे तेव्हापर्यंत उमेदवार फिक्स होत नाही आहे. तर तेव्हापर्यंत जे काही मीडियामध्ये ॲडव्हर्टिजमेंट येणार त्यासाठी सर्टिफिकेशन स्टेटद्वारे होणार आहे आणि जेव्हा आपला इलेक्शन अनाऊन्स होतील नोटिफिकेशन निघतील 12 एप्रिलला आणि तेव्हापासून जेव्हा उमेदवार फायनल होतील तर त्या उमेदवाराने कुठल्याही प्रकारचं जर ॲडव्हर्टिजमेंट द्यायचे असेल तर त्याने आमची जे हा कमिटी आहे त्याच्याकडून प्री सर्टिफाय करून घेणे आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ते कुठल्याही प्रकारचे ॲडव्हर्टिजमेंट देऊ शकणार नाही. आणि त्याच्यामध्ये जे काही रेट्स आहे ते रेट्स आपण फायनल केलेली आहे. जे DGIPRचे जे रेट असतात DGIPRचे तेच रेट आपण लागू करतो आणि जे काही ॲडव्हर्टिजमेंट येतील त्याचे जे रेट आहे त्याच्या अनुषंगाने त्याने तेवढा खर्च केला आहे ते त्याच्या हिशोबमध्ये ॲड केला जाईल उमेदवाराच्या हिशोबमध्ये. सर मगाशी तुम्ही खर्चाचा उल्लेख केला मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात केली जाते बऱ्याच उमेदवारांची. यूट्यूबर्स असतील इंस्टाग्रामला रील्स बनवणारे असतील ते त्यांची जाहिरात करतात उमेदवाराची त्यांच्या खर्चाचं काय त्याची युट्यूब चॅनल पण जास्त डिजिटल प्लॅटफॉर्मवर किंवा युट्यूबवर त्याचे दर फिक्स नाही पण निर्मितीचे जे दर आहेत ते त्यामध्ये ऍप्लिकेबल आहेत त्यानुसार ते दर धरले जातील
आणि दुसरी गोष्ट युट्यूबवर जरी जाहिरात द्यायची झाली तर त्याला दिलेला आणि उमेदवारने जर अशा प्रकारचा ॲडव्हर्टिजमेंट दिला की तुम्ही मतदान करा तर ते त्याच्या खर्चामध्ये ॲड होतील. सर ह्याच्यामध्ये आता काय होणार आहे, मॅडम जे बोलल्या की समजा एकसारखी बातमी वेगवेगळ्या फॉन्ट्समधनं आली, इट विल बी काउंटेड ॲज अ पेड न्यूज. आता कसं असतं, एखादा उमेदवार असतो, तो एखादा जर्नलिस्ट असतो, त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतो, तो जर्नलिस्ट त्याची बातमी सगळी तयार करतो, ती जर्नलिस्ट तो सगळीकडे तो ईमेल करतो, पण ती आहे तशी बातमी सगळ्या वर्तमानपत्राला येते, मग त्याचं काय करणार? स्पर्धक प्रत्येक जर ते वेगवेगळे वर्तमानपत्रामध्ये आले तर ते सर्वांचे जे रेट आहे ते ॲड होऊन आपण कॅल्क्युलेट करणार इट विल बी आहे. ॲडव्हर्टाइजमेंट. येस. मग सातत्याने एखाद्या उमेदवाराच्या विरोधात सातत्याने बातमी येत असेल त्याबद्दल काय करणार? छोट्या छोट्या कार्यक्रमांना आपण तेच मगाशी म्हणालो की छोट्या कार्यक्रमांची बातमी जर तुम्ही अतिशयोक्तीपूर्ण लावली असेल तर ती सरळ सरळ दिसतं की ती पेड. मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग, तर ते मॉनिटरिंगसुद्धा करणार आहे की जे काही मीडियामध्ये न्यूज येतात किंवा प्रिंट मीडियामध्ये काही येतात त्याच्यामध्ये अतिशयोक्ती आहे किंवा नाही किंवा असं केलं तर त्याच्यामध्ये जर आपला दिसत असेल तसा तर आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. प्रतिनिधीचा काही दोष नसतो, तो संपादक मुद्रक मालक सांगतो की जे छापा त्याचे पैसे आले गुन्हा त्याच्यावर दाखल होणार आहे, माझ्यासारखं मालकावर किंवा संपादक गुन्हा दाखल होणार नाही. त्याच्याबद्दल मी काहीतरी गाईडलाईन पाहिजे. मी याच्याबद्दल काय गुन्हा दाखल करणं हा विषय नाही, गुन्ह्याचा नाही खर्च ॲड केला जाईल, ऍड होईल हा मुद्दा आहे. कारण न्यूज तर देऊ शकतात, त्याच्यामध्ये आपण काही म्हणू शकत नाही, कोणी अतिशयोक्ती पण लिहू शकतो, पण त्याचा आपण पण तो उमेदवाराचे खर्च पडणार. फक्त तुम्ही किती कॉलम सेंटीमीटर केवढी केली त्याच्यावर तुमचा खर्च लागतो. क्रिटिकल पोलिंग स्टेशन जे म्हणतो आपण ते आपले 64 आहे. त्याच्यामध्ये 3 क्रायटेरिया आहे ज्याच्या खाली आपण त्याला क्रिटिकल पोलिंग स्टेशन डिक्लेअर केलं आहे. काही असे पोलिंग स्टेशन्स आहे जिथे मागच्या इलेक्शनमध्ये 10% पेक्षा कमी मतदान झाले होते, म्हणून आपण त्याला क्रिटिकल पोलिंग स्टेशन डिक्लेअर केलं आहे. काही असे मतदान केंद्र आहे ज्या ठिकाणी 22 जानेवारीला जेव्हा आपण आपला फायनल इलेक्टोरल रोल जाहीर केला होता त्याच्यानंतर जे ॲबसेंटी शिफ्टेड डेड वोटर झाले ते आपले पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीच्या एव्हरेजपेक्षा जास्त आहे, तर त्याला आपण क्रिटिकल म्हणून डिक्लेअर केलं आहे. आणि काही ठिकाणी पोलीसची अशी रिपोर्ट आहे की ते संवेदनशील आहे, तर त्याला आपण क्रिटिकल पोलिंग स्टेशन म्हणून डिक्लेअर केलं आहे. असे 3 कॅटेगरीमध्ये आहे आणि त्याची संख्या 64 आहे. आणि त्यासाठी जे विशेष आपण काळजी घेत आहोत ते आम्ही आता जे सांगितलं तसे 3-4 आपण नवीन प्रकारचे काम तिथे करणार आहोत. दुर्गम भागात मतदानाचं कसं करणार आहे, किती कमीत कमी किती संख्या असेल, काय असेल? कारण आपला सातारा भाग असा आहे, काही दुर्गम मतदान केंद्र आहे, त्या भागात नाही, दुर्गम भागासाठी आम्ही यावेळी विशेष काळजी हाच घेतली होती की शक्यतो आपण प्रयत्न केला होता की जरी दुर्गम भाग असेल तरी प्रत्येक 2 ते 3 किलोमीटरची हद्दीमध्ये आपला मतदान केंद्र असला पाहिजे ज्या ठिकाणी लोकसंख्या आहे. आणि म्हणून यावेळी आपले जे पोलिंग स्टेशन आपण वाढवले. अगोदर आपले काही 29च्या दरम्यान काही पोलिंग स्टेशन होते ते आता वाढून आपण 3019 केले. तर जरी दुर्गम भाग असेल तर आपण प्रयत्न आपण यावेळी असाच केला आहे की 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरात लोकांना मतदान केंद्र जे आहे त्याच्या जवळ त्याच्या घराच्या जवळ उपलब्ध असणार, जेणेकरून आपला जे मतदाराची जी संख्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होते. सर आता हे जे दिलेलं आहे हा जिल्ह्याचं काउंट केलेलं आहे 25,63,700. तर आपल्याला स्पेसिफिक असं तुमच्याकडे नाही येईल का की सातारा लोकसभा वेगळा आणि माढा लोकसभा वेगळा? काय झालं ते माढा ते दोन्ही मिक्स झाले सर. याच्यामध्ये काय झालंय, पलटण SC झालं आणि त्याच्याबरोबर काउंट हा 3,40,913 म्हणजे आम्हाला जर वेगवेगळं जर दिलं ना तुम्ही ठीक आहे. आम्ही काय करू, तुम्हाला सातारा असेंब्ली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीचे किती मतदार आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये माढा जे किती आहे त्याच्या बायफिकेशन करेल. आणि सर त्याच्यात बायफिकेशन थोडंसं असं करा की मेन्स आणि वुमेन्स तो आहे आम्ही याच्यामध्ये पण केलं, मेल फिमेल याच्यामध्ये केलं आहे, ते करून देऊ. नवीन जे काही आम्हाला गाईडलाईन्स येतील किंवा जे काही नवीन ॲक्टिव्हिटी करू तर त्याच्या अनुषंगाने आपण करून जावा. इलेक्शनबद्दल तुम्ही सर्व लोकांना एक सूचना किंवा एक आमची विनंती अशी राहतील की लोकांना संपूर्ण इलेक्शन प्रक्रियाची माहिती नसते की रँडमायझेशन काय असतो, मनुष्यबळ कशा पद्धतीने डिसाईड केला जातो की कोण कुठे जाणार, EVMचं रँडमायझेशन म्हणजे काय आहे. म्हणजे लोकांना हे पण दिशाभूल होते ना की EVM मॅनेज होतात, तर हे सर्व रँडमायझेशनच्या प्रक्रिया काय पद्धतीने असतो, कुठून मशीन येतात, कधी होते, ट्रेनिंग कधी होते, कधी आपण त्यांना जे एकदा पोस्टल बॅलेट आपलं जे हे मतदार फायनल झाले म्हणजे आपले हे काय म्हणतो आपण त्याला कॅन्डिडेट फायनल झाले, तर कॅन्डिडेट फायनल झाल्यानंतर आपण काय पद्धतीने EVMची सेटिंग करतो ते सर्व लोकांना माहिती मिळाली पाहिजे. तर ते तुम्ही टप्प्याटप्प्याने करून जावा. ठीक आहे. जसं की आता आपला आचारसंहिता आहे तर आचारसंहिताबद्दल लोकांना न्यूज द्या, त्याच्यानंतर जेव्हा ट्रेनिंग देऊ तर ट्रेनिंगबद्दल न्यूज द्यावा,
नॉमिनेशनच्या बद्दल न्यूज द्यावा. तर थोडंसं काय आहे की लोकांना ही प्रक्रिया समजते. आजपासून इनफॅक्ट कालपासूनच आपल्याकडे आचारसंहिता लागलेली आहे. ह्या दरम्यान आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना, निवडणूक आयोगाने दिलेल्या उपाययोजना आम्ही करत असतो. याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, मागच्या काही कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणूक संबंधित जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यामध्ये असलेले सर्व आरोपी, त्यांच्यावर करणारी प्रतिबंधक कारवाई ही आम्ही पहिल्या टप्प्यात करत असतो. त्याचबरोबर असं आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या लोकांकडे शस्त्र आहे असे लायसन्स धारकांना त्यांचे शस्त्र जमा करण्यासाठी आम्ही आवाहन करत असतो आणि काही लोकांना आम्ही स्क्रीनिंग कमिटीच्या माध्यमातून त्यांना आम्ही सूचना देऊन ते जमा करत असतो. आपल्याकडे सातारामध्ये आता BSFची कंपनी आलेली आहे आणि आम्ही वेगवेगळ्या भागात रूट मार्च, फ्लॅग मार्च, एरिया डॉमिनेशन हा आता आम्ही सुरू केलेला आहे. रात्रीच्या वेळी कोम्बिंग आणि सर्चिंग ऑपरेशन आम्ही सुरू केलेले आहे. आपल्या जिल्ह्यातील जे वेगवेगळ्या भागात काही लोकांनी जे गुन्हे केलेले आहेत, ज्यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे, असे सगळ्या लोकांची यादी काढून आम्ही एक जवळजवळ 4,500 लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचा आम्ही एक प्लॅन आखलेला आहे, जे आम्ही आता आचारसंहितामध्ये इनफॅक्ट कालपासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे त्याची. यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे 144, 107, 151, MPDA, 55 असे वेगवेगळे जे कलम आहेत त्या अन्वये त्यांच्यावर आता आम्ही प्रतिबंधक कारवाई करणार आहे आणि निवडणुकाच्या आधीच या सर्व लोकांना आम्ही बाउंड डाऊन करणार आहे. त्याचबरोबर इलेक्शन कमिशनने जे स्केल दिलेली आहे, प्रत्येक पोलिंग बूथला एक ठराविक संख्याबळ आपल्याला द्यावी लागते. त्याचा मनुष्यबळचा जो प्लॅन आहे तो आमच्याकडून तयार झालेला आहे. काही मनुष्यबळ जो आमच्याकडे उपलब्ध आहे ते आम्ही त्याच्यामध्ये वापरणार आहे. त्याचबरोबर काही मनुष्यबळ आम्हाला आमचा जो DG हेडक्वार्टर आहे तो आम्हाला देणार आहे. याच्यामध्ये राज्य राखीव बल, याच्यामध्ये CAPF जे केंद्र सरकार आम्हाला देते, त्याचबरोबर होमगार्ड्स याच्यामध्ये आम्ही संपूर्ण त्यांचं संख्याबळ वापरणार आहे. अशा प्रकारे ह्या लोकांना आम्ही इलेक्शनच्या अगोदर डिप्लॉय करणार आहे. इलेक्शनमध्ये वेगवेगळ्या भागात जसं आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं की लिकर म्हणजे दारू, पैसेचं वाटप किंवा इतर अंमली पदार्थ याचा जो वाटप किंवा त्याचा जो संचार असतो किंवा स्मगलिंग असते, याच्यावर नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे पथक यांची नेमणूक केलेली आहे आणि संपूर्ण जिल्हाभर ते त्यांचे काम आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. आमचा प्रयत्न राहणार आहे की जास्तीत जास्त संख्यामध्ये असे जे लोक आहेत किंवा प्रयत्न जे करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांच्याकडनं जप्ती व्हावी आणि इलेक्शनच्या दरम्यान हे सर्व जो प्रकार आहे याचा कुठेही गैरवापर होऊ नये. जे मतदान करणारे लोक आहेत त्यांच्यावर भीती किंवा त्यांना प्रलोभन देण्यासाठी अशा प्रकारे एकंदरीत तयारी केलेली आहे.